आज आलो होतो आम्ही जालन्याच्या डीमार्टला. बघता बघता कधी ट्रॉली फुल झाली माहिती सुद्धा पडलं नाही आणि सोबतच निघाला भलं मोठं बिल. काय मग पब्लिक, सर्वांना जय श्रीराम. आजची दिवसाची सुरुवात होणार होती आपली रामादाची इथे नाश्ता करून, पण रामादाचे पोहे बनवणं सुरू होते. गरम गरम पोहे खाऊनच जाऊ म्हटलं. असाच विचार करून भली मोठी पब्लिक इथे जमा होती. रामादाचे पोहे तर मेकरात एवढे फेमस आहे, चालते गाडीवाले पण 2 मिनिटं थांबून पाहतात झाले का नाही म्हणून. 20 ते 25 मिनिटं थांबल्यानंतर आखरी आम्ही नाश्ता करायला भेटलोच आणि बाकी तुम्ही गर्दी पाहूनच अंदाजा लावू शकता. नाश्ता होताच आम्ही निघालो जाण्यासाठी, कारण की मित्राचं होतं लग्न आणि सोबतच असलेल्या गाडीमधले सैन्य आणि पेट्रोल पाणी टाकून आम्ही निघालो जाण्यासाठी. मेकर पासून जालन्याला जायला 2 मार्ग आहे, त्यापैकी एक म्हणजे समृद्धी महामार्ग, तो आमच्या मेकरला अटॅच आहे. आणि जालन्याला जात असताना भले मोठं पावसाचं वातावरण समोर दिसत होतं आणि जे विचार करत होतं तेच झालं. ते म्हणजे जोरात असलेला पाऊस. पाऊस तर एवढा जोरात होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्याला मला पार्किंग लाईट लावून बाजूला आणि थोडा पाऊस कमी होताच आम्ही लगेच जाण्यासाठी निघालो. आणि जालन्याच्या जवळ येता येता पावसाचं वातावरण एकदम शांत झालं. अशा वातावरणात एक चाय तो बनतीये. त्यानंतर आम्ही आलो आहे अमृतुल्य आणि चहा घेऊन लगेच आम्ही जाण्यासाठी निघालो. हा आहे आमचा रथ आणि सोबत असलेले हे सैन्य. ते काही असो बा, चहाची क्वालिटी तर एक नंबर होती, एकदम मूड फ्रेश करून टाकला. सर्व जालन्यात आहे यांच्या फ्रँचायसी आहे. तुम्ही कधी यांच्या फ्रँचायसीवर चहा पिला आहे का? पिला असेल तर कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर थेट आलो आम्ही लग्नात. येताच नवरदेवाची मिरवणुकीची तयारी चालू होती. हे आमचे मित्र आकाश मस्के आणि हे त्यांचे लाईने बंधू दीपक मस्के, जे की आमचे परम मित्र आहे. अरे एक कोड घेतला की डोकं कसं तड 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 तड. सोबतच झाला होता लग्न लावायचा टाइम. सगळ्यांना लागली होती भूक. मित्राला भेट देऊन आणि जेवण करून आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी. आमचा डीमार्टला जाण्यासाठी आधी कोणता प्लॅन नव्हता. गुगल मॅपला लोकेशन टाकून आम्ही आलो डीमार्टला. तिथे की चांगली गर्दी होती आणि गर्दी असणारच ना भाई, डीमार्ट बोलतोस को. तर येताच पूर्ण पोट्टे फैलून गेले. पुरता अशी खरेदी करत होते जस काय फुकटच भेटत होते. बघता बघता झाली होती सर्वांची खरेदी. त्यानंतर आम्ही आलो बिलिंग काउंटरवर. ते काही असो, आपले पोट्टे दाबून शॉपिंग करतात. असं म्हणता म्हणता झालं ना बाई 12,000 रुपये बिल. त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगला.